चायना मोबाईल कंपनी विरोधामध्ये मनसे आक्रमक झाली. नगर शहरामधील मोबाईल विक्रेते यांनी चायना मोबाईल कंपन्यांचे मोबाईल विकू नये, तसेच त्या कंपन्यांचे बोर्ड काढून टाकावेत, अन्यथा फोडले जातील, असा इशारा मनसेने दुकानदारांना दिला. मनसेच्या वतीनं नगरमधील एसटी स्थानकामध्ये लावलेल्या चायना कंपनीचे फ्लेक्स बोर्ड फाडत निषेध व्यक्त करण्यात आला. एकीकडे केंद्र सरकार म्हणते चायना मालावर बहिष्कार टाका आणि राज्य सरकार त्यांच्या एसटी महामंडळाच्या स्थानकात चायना कंपनीची मदत घेऊन बोर्ड लावत आहे, असा आरोप मनसेचे नितीन भुतारे यांनी केला. चायना मोबाईलची विक्री थांबवा व चायना मोबाईलचे जे जाहिरात बोर्ड आहे यानंतर शहरामध्ये हटवा आशयाचा इशारा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिला होता. त्याला दुकानदारांनी या शहरात चांगली साथ दिली. सर्व बोर्ड या नगर शहरामध्ये झाकण्यात आले व त्यांच्याकडून आम्हाला पाठिंबा मिळाला. परंतु जे काही प्रकार राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांच्या सरकारी जागेतच या ठिकाणी हे ओप्पो कंपनी, विवो कंपनी, जिओनी कंपनी ॲड करतात. सरकारच चायनाकडून पैसे कमवतं. मेलेल्या माणसाच्या टाळवरचं लोणी खाण्याचा प्रकार हे राज्य सरकार करत आहेत, केंद्र सरकार करत आहेत. जर आपण पाहिलं BCCI मध्ये भारतीय खेळाडूंच्या ड्रेसवर ओप्पोची जाहिरात आहे. BCCI सुद्धा म्हणजे निर्लज्जपणाने जर असं वागत असेल तर यांच्यामध्ये कुठली देशभक्ती आली? आता व्यावसायिकपणा झाला. त्याच्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही सर्वांना व राजसाहेब ठाकरे यांच्याकडून मी सर्वांना आवाहन करतो की यापुढील काळात कुठल्याही प्रकारची चायना मोबाईल, चायना वस्तू खरेदी करू नका. या नगर शहरात चायना वस्तूंचे पुढे बोर्ड लागले किंवा विक्री होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशाच प्रकारचं उग्र आंदोलन या संबंधित ठिकाणी करेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही देत आहोत. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एस9 मीडिया, अहमदनगर.